जी-एस-टी नावाचे ॲप एस-टी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्ले स्टोअरवर जाऊन माझी एस-टी असे लिहून आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर माझी एस-टी नावाचे एक ॲप दिसेल. ते आपण डाउनलोड करून ओपन करायचं आहे. ओपन ओपन केल्याबरोबर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल. सुरुवातीला आपल्यासमोर असे ऑप्शन दिसतील. पहिला जे ऑप्शन आहे तो आहे स्कॅनर. हा जो स्कॅनरचा जो ऑप्शन आहे ना, तर आपण कुठलेही QR कोड स्कॅन करू शकतो याच्याद्वारे. तर याच्यावर आपण क्लिक करूया. क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर हा कॅमेरा ओपन होईल आणि QR कोड आपण कुठलाही QR कोड असो किंवा बारकोड असो ते आपण स्कॅन करून ते वाचू शकतो. माहिती त्याची पडताळू शकतो. आधार कार्ड पडताळणी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. दुसरा जे ऑप्शन आहे आपल्यासमोर ते आहे कमिंग सून लिहून येते. हा कमिंग सून ऑप्शन याच्यामुळे लिहून येते की इथे आपल्याला एस-टीचे लाईव्ह लोकेशन दिसणार आहे आणि याच्यावर काम सुरू आहे. तोपर्यंत हा बंद आहे. काम कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला दिसून येईल. तिसरा ऑप्शन आहे आपल्यासमोर T2A. T2Aवर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशी माहिती येईल. आपल्याला सुरुवातीला ही पूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतरच आपण पुढील प्रोसेस करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. तर आता मी काय करतो, माहिती भरून अशा प्रकारे मी पूर्ण माहिती भरून घेतलेली आहे. जसं नाव, पद, आगार, बेसिक, DA 46, HRA 16%, फेस्टिवल अलाउन्सची कपात माझ्याकडे 1250 आहे म्हणून मी 1250 लिहिली. आपल्याजवळ जेवढी असेल तेवढी आपण लिहू शकतात. जर नसेल तर आपण 0 लिहू शकतात. LICची कपात माझ्याकडे 524 आहे. आपल्याकडे जेवढी असेल तेवढे आपण याच्यामध्ये लिहू शकतात. ST बँकेची कपात माझ्याकडे 500 रुपये आहे आणि ऑनरमध्ये मी 0 लिहिलेलं आहे. आता ही माहिती मी सेव्ह करतो. सेव्हवर मी क्लिक केलं. माझी माहिती सेव्ह झालेली आहे. आता मी परत T2A याच्यावर क्लिक केलं. T2A क्लिक केल्याच्यानंतर माझ्यासमोर 3 ऑप्शन दिसून आलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे T2A पहा, दुसरा आहे ड्युटीची नोंद करा, तिसरा जे ऑप्शन आहे ते पेमेंट स्लिप. तर सुरुवातीला आपण T2A पहा याच्यावर मी क्लिक करणार आहे. इथं T2A पहा. तर T2A पहावर मी क्लिक केलं तर माझ्यासमोर फक्त आता इथे 2 एंट्री झालेले दिसत आहे, कारण ही मी अगोदरच केलेली होती. तर ते माहिती इथे दिलेली आहे. तर आता मी काय करतो, आता इथं जे आपण जी माहिती ड्युटी जी सेव्ह करतो ना, तर ती ड्युटी पूर्ण T2Aमध्ये आपल्याला इथे दिसणार आहे. आता इथे एक ऑप्शन आपल्याला दिसते पेन्सिलचं चिन्ह. तर इथे समोर आहे ना मंथ आणि इयर दिसतात. तर आपण कुठलाही T2A भरताना सुरुवातीला कुठल्या महिन्याचं म्हणजे कोणत्या महिन्याचं आपल्याला T2A भरायचं आहे तर ते महिना सिलेक्ट करावा लागतो. तर आपण इथे सुरुवातीला महिना सिलेक्ट करूया आणि इयर सिलेक्ट करूया. पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केलं. इयर माझा 2025, महिना आहे जानेवारीचा 2025 सबमिट मी केलं. बॅक घेतलं. परत T2Aवर क्लिक केलं. T2A पहा. हे बघा इथे मी जानेवारी आणि 2025 आपल्यासमोर हे लिहून आलेलं आहे. आता हे पूर्ण T2A भरल्याच्या नंतर पूर्ण 31 दिवसाचा भरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे सेव्ह ॲज PDF वर आपण सेव्ह करू शकतो आणि PDF सेव्ह केल्याच्यानंतर ते Google ड्राईव्हमध्ये सेव्ह करायचं आणि त्याच्यानंतर इथे क्लिअर डेटा, हे पूर्ण डेटा आपल्याला क्लिअर करून हे पूर्ण कोरं करायचं आहे आणि नंतर दुसऱ्या महिन्यात आपल्याला आहे ना दुसऱ्या महिन्याचा नवीन भरायचा आहे. दुसऱ्या महिन्याच्या भरण्यासाठी मग इथे आपल्याला महिना चेंज करायचा आहे आणि माहिती बी नवीन भरायची आहे. तर चल आपण दुसरा ऑप्शनकडे बघूया. T2A, आता हे तर आपण T2A पहा याच्यावर क्लिक केला तर ड्युटी कशी नोंद करायची ते बघूया. आता हे दुसरा जे ऑप्शन आहे त्याच्यावर मी क्लिक करून दाखवतो. ड्युटी नोंद करावर क्लिक केलं की इथे सर्वप्रथम आपल्याला इथे आहे ना तारीख निवडायची आहे. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख. इथे आहे ना आपल्याला आपल्या कर्तव्य कोणतं केलं त्याचं नाव किंवा कर्तव्याचा नंबर लिहायचा आहे. इथं त्याचे पूर्ण एकूण किती किलोमीटर झाले ते आणि रनिंग टाईम इथे तास लिहायचे, इथं मिनिटे लिहायचे आणि इथे नाईट आउटचे जे चार्जेस आहेत ते लिहायचे आणि एवढं लिहून आपण सबमिट करायचं आहे. तर आता ही माहिती मी इथं समजा आता 1 तारीख आणि 2 तारखेच्या केलेल्या आहे. 3 तारीख इथे केली. 3 तारखेला समजा माझा ऑफ आहे. ऑफ लिहिलं. इकडे 0, 0, 0 सर्वीकडे 0च आहे. सबमिटवर क्लिक केलं. हे माझी माहिती सेव्ह झालेली आहे. आता इथं माझ्याजवळ मी रजा दिलेली नाही आणि मी गैरहजर राहिलेलो आहे तर NND होते, बरोबर आहे. तर इथं मी NND लिहिलं. हे सगळं 0, 0, 0 सबमिट केलं. ओके. आता इथे काय लिहिलेलं आहे हे तुम्ही वाचत जा, है ना. इथं ऑफ असेल तर ऑफ लिहा, गैरहजर असेल तर AB लिहा, रजा नामंजूर असेल तर LNB लिहा, रजेचा कोटा नसेल तर आणि रजेचा अर्ज दिला नसेल किंवा रजा घेतली नसेल तर NND लिहा. हे आपल्याला पूर्ण वाचून करेक्ट त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण माहिती ॲक्युरेट भरायची आहे. आता मी 4 तारीख झाली. 5 तारखेला काय केलेलं आहे आपण, आता 5 तारखेला कुठली एक लातूर ड्युटी केलेली आहे आणि किती किलोमीटर आहे याचे 295 किलोमीटर आहे. रनिंग टाईम किती आहे 6 तास. मिनिटे किती आहेत तर 30 मिनिटे.
नाईट आऊट चार्जेस किती आहे 80. आता मी सबमिटवर क्लिक केलं, माझी 5 तारखेची ड्युटी सेव्ह झालेली आहे. इथं मी आता 6 तारीख निवडतो आणि हीच ड्युटी असेल, फक्त लातूरच्या पुढे मी रिटर्न लिहिलं, म्हणजे रिटर्न येतो आहे. किलोमीटर तेवढेच राहणार, रनिंग टाईम तेवढंच राहणार, फक्त इथं जे नाईट आऊटचे जे चार्जेस आहे ते शून्य होणार, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला नाईट आऊट नाही मिळणार. आता मी इथे शून्य लिहिलं, 2 दिवसाची माझी आता ही माहिती माझी सेव्ह झालेली आहे. परत मी T2Aवर या आणि T2A पहा. हे बघा इथे माझे पहिले 2च होते, आता 4 तारखेला NND, 5 तारखेला लातूर, 6 तारखेला लातूर रिटर्न, हे ना आपली ही अशी माहिती सेव्ह झालेली आहे. आता ही माहिती आपण आहे ना जी आहे T2A पहा. आता हे सेव्ह ॲज PDF वर मी क्लिक केलं, ही माझी PDF ओपन झाली, PDF बनली. आता इथे एक ऑप्शन दिसतोय बघा, कोणता ऑप्शन दिसतोय? गुगल ड्राईव्ह. आता गुगल ड्राईव्हवर आपण हे जे सेव्ह करून ठेवलं, तर ही माहिती आपली कायमस्वरूपी सेव्ह होऊन जाते. आपण कधी पण कुठे पण डिलीट जरी झाली आपल्या मोबाईलमधली, तरी आपण ऑनलाईन ते बघू शकतो. तर हे कायमस्वरूपी आपले सेव्ह करण्यासाठी इथे आपण क्लिक केलं आणि इथे ना आपला जो गुगल ड्राईव्हचा जो फोल्डर असेल, इथे फोल्डरचं नाव दिसेल. या फोल्डरवर आपण जर क्लिक केलं, याच्यावर क्लिक केलं तर आपण नवीन फोल्डर आपण बनवू शकतो. इथे क्लिक करून इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नवीन नावाचा कुठल्याही नावाचा आपण फोल्डर बनवू शकतो. फोल्डर क्रिएट झाला, या फोल्डरमध्ये आपण काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. सेव्ह केले की ती आपली माहिती सेव्ह होऊन जाणार, बरोबर. आता हे क्लिअर ऑल डेटा, याच्यावर मी जर क्लिक करून दाखवतो तुम्हाला, क्लिअर ही सर्व माहिती माझी क्लिअर झाली, डिलीट झाली. T2A पहा, हे बघा सर्व माहिती माझी उडाली. आता मी परत माहिती ड्युटी नोंद करा. 1 तारखेला काय केलेलं आहे, 1 तारखेला अकोला केला असेल, किती आहे 255, 6 तास आणि याचं नाईट आऊट 80. ही माहिती मी सेव्ह केली एका दिवसाची. आता मी काय करणार, T2A पहा, पेमेंट स्लिपवर क्लिक केलं की इथे आपल्याला ऑप्शन दिसेल. हे जे एक दिसते ना, तर एक ड्युटी मी सेव्ह केली, म्हणजे माझे हजर दिवस किती आहे ते दिसतील आणि महिन्याचे एकूण दिवस किती आहे इथे दिसतील आणि हे पूर्ण बेसिक ग्रॉस पेमेंट किती आला आपला आणि ही इकडच्या साईडला पूर्ण डिडक्शन आणि हे दोन्ही एकूण, एकूण हे दोन्ही कट होऊन म्हणजे एकूण हातात आपल्याला किती पगार आलेले ते आपल्याला इथे दिसणार आहे. आणि हे पगार पण आपण काय करू शकतो, आता हे पगार पत्रक आपला जो आहे तो PDF पण सेव्ह करून ठेवू शकतो. हे अशा पद्धतीने आपण हे PDF आहे ना व्हॉट्सअपवर पाठवून किंवा गुगल ड्राईव्हवर पाठवून आपण कायमस्वरूपी याला आहे ना सेव्ह करून ठेवू शकतो. अशा पद्धतीने हे बघा, हे PDF स्वरूपामध्ये मी माझी माहिती पाठवलेली आहे, पेमेंट स्लिप वगैरे. ओके, या पद्धतीने आपण PDF पण ही माहिती सेव्ह केलेली आहे. तिसरं ऑप्शन आहे इथे किलोमीटर. हे बघा इथं आता मी 255 किलोमीटरला हे एंटरवर क्लिक केलं की किती रेट आहे, 365 रुपये तिकीट दर आहे साध्या गाडीचं. शिवशाहीचं 545 रुपये आहे. इथं 255 किलोमीटर, किती स्टेज आहेत, 42 आता मी 44 किलोमीटर टाकलं तर 44 किलोमीटरला 60 रुपये तिकीट आहे आणि स्टेज किती आहे, 7 आहे. अशा पद्धतीने किलोमीटरद्वारे पण आपण आहे ना तिकीट दर बघू शकतो. आणि हे स्टेज सिलेक्ट करा, इथे आपण क्लिक केलं आणि स्टेजनुसार पण आपण तिकीट दर बघू शकतो, किती स्टेज आहे, किती. आता स्टेज सिलेक्ट करा, 66 किलोमीटर किती झाले, तर इथे आपल्याला किलोमीटर पण दाखवणार, किती किलोमीटर झाले आणि इथे ना पूर्ण तिकीट दर दाखवणार, किती किलोमीटरला किंवा किती स्टेजला किती तिकीट दर आहे ते दाखवणारा हे ऑप्शन आहे आपल्याकडे. परिपत्रकेवर जेव्हा मी क्लिक करू तेव्हा आहे ना आपल्यासमोर जेवढी परिपत्रके आहे ते सर्व परिपत्रके इथे ओपन होणार. कमीत कमी 3 ते 4,000 परिपत्रके आपल्यासमोर ओपन होणार आणि नवीन आलेली परिपत्रके सर्वात वरती दिसेल आपल्याला इथे. हे बघा, हे 17/1/2025चं आहे, हे 15/1/25चं आहे, 10/1/25चं आहे. नवीन आलेली परिपत्रके वरती दिसेल आणि आपल्याला कुठला परिपत्रक शोधायचं असेल तर इथे शोधा किंवा सर्च करायच्यावर क्लिक करायचं आणि इथे ना आपल्याला आता समजा मला रजासंबंधी कुठला परिपत्रक पाहिजे तर रजा लिहून मी सर्च केलं की रजेसंदर्भात पूर्ण परिपत्रके आपल्याकडे आलेले. हे बघा किती परिपत्रके आलेले, हे सर्व परिपत्रके रजासंबंधी आपल्यासमोर आलेली आहेत. आता फॅमिली पास संदर्भात आपल्याला पाहिजे तर फॅमिली लिहून मी सर्च केलं. हे बघा, फॅमिली मराठीत लिहायचं, पण मराठीत फॅमिली लिहिलं की फॅमिली पासची सर्व परिपत्रके माझ्यासमोर आलेली आहे, बरोबर. नुसतं पास लिहिलं तर पासच्या संबंधित जेवढे परिपत्रके आहे ना तर ते सर्व परिपत्रके आपल्यासमोर अशी येतील. आता इथे जसं जे लिहून आपण सर्च केलं त्या पद्धतीने ATIM लिहून सर्च केलं तर ATIM संबंधी पूर्ण परिपत्रके आपल्यासमोर आली. या संबंधी आपण पूर्ण पत्रके सर्च करू शकतो. तिकीट ट्रे बुकिंग, इथे ट्रे बुकिंगवर आपण क्लिक केलं की इथे आपण ब्लॉक ॲड करू शकतो. आता ब्लॉक निवडा, ब्लॉकमध्ये आपण कॉम्बिनेशन बेसिक
सिनियर सिटीजन, लगेज, सर्व प्रकारचे ब्लॉक आपण आणि इथे शेवटचे 6 अंक आणि इंटर दाबलं की आपल्यासमोर ब्लॉक ॲड होईल. आणि ब्लॉक इथे डिलीट करायचं असेल तर याच्यावर क्लिक करायचं. आपला ब्लॉक डिलीट झालेला असेल. हे बघा, ब्लॉक डिलीट झाला. आणि हिशोब आपण हे बघा 24 अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ट्रे बुकिंगचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा एक ऑप्शन आहे आपल्यासमोर, रूट बनवा. हा जो ऑप्शन आहे याच्यावर मी क्लिक केलं की आपण स्वतःसाठी जे रूट बनवू शकतो ना, स्वतःसाठी पण रूट बनवू शकतो आणि दुसऱ्यांनी जे बनवलेले रूट आहे ते पण बघू शकतो. आता हे जे मी ओपन केलं, इथे क्रिएट नावाचं एक ऑप्शन आहे. हे क्रिएट, एडिट, डिलीट आणि ऑदर रूट एवढे ऑप्शन आपल्याजवळ आहेत. क्रिएटवर क्लिक केलं की आपण जे रूट बनवले ते आपल्याला दिसतील. मी बनवलेलं रूट माय रूट्सवर क्लिक केलं, इथे मी एकच रूट बनवलेलं आहे, ते रूट आपल्याला दिसेल. ते रूट मी जे सिलेक्ट करू. आता याच्यामध्ये अकोला ते कुठं जायचं, सिडको, किती तिकीट आहे 365. हे बघा, हे पूर्ण तिकीट जर आपल्याला दिसेल. नवीन रूट बनवायचं असेल तर आपल्याला इथे क्रिएटवर क्लिक करायचं आहे. ओके, नवीन रूट बनवा, क्रिएटवर क्लिक केलं. रूटचं नाव द्यायचं आपल्याला, जसं मी इथं अकोला ते नागपूर असं मी केलं, रूटचं नाव दिलं. आता अकोला किती नंबरवर आहे, 114. इथे सर्चवर क्लिक केलं, 114 लिहिलं, 114चा स्टेज सिलेक्ट केला, 114वर आलं, बरोबर. आता त्याच्यानंतर मी काय करतो, अमरावती किती नंबरवर आहे, 130. हे 130 लिहिलं, सर्च केलं, तर स्टेज सिलेक्ट केला. त्याच्यानंतर मग मी काय करतो, नागपूर. तर नागपूर किती नंबरवर आहे, 156. सर्चवर गेलो, 156 सिलेक्ट केलं, 156 सिलेक्ट झालं. आता ही मी रूट बनवलेला आहे. आता मी बॅक आलो, परत रूट बनवावर क्लिक केलं, माय रूटमध्ये गेलो. हे बघा, मी 2 रूट माझे दिसले इथे, अकोला ते नागपूर. हे अकोला ते नागपूर, सुरुवातीचं स्टेज अकोला, शेवटचं स्टेज अमरावती. किती, 140 रुपये. आता अकोला ते नागपूर किती आहे, 365 रुपये. ह्याच्यामध्ये स्टेज आपल्याला ॲक्युरेट सिलेक्ट करावं लागते, तरच आपली जी माहिती आहे ती ॲक्युरेट येईल. ऑदर रूटवर आपण जेव्हा क्लिक करू, इथे ना रूटची यादी आपल्यासमोर येईल, पूर्ण रूट. म्हणजे अगोदर लोकांनी जे बनवलेले रूट होते ते सर्व रूट आपल्याला इथे दिसेल. हे भरपूर रूट आहे. परंतु याच्यामध्ये जे ऑफिशियल, इथे लिस्टवर क्लिक करायचं, OFF ऑफिशियल लिहिलं. हे ऑफिशियल असणारे जे रूट्स आहे ना, हे मी स्वतः बनवलेले आहेत, तर हे एकदम ॲक्युरेट आहेत सर्व रूट. तर हे रूट्स आपल्याला जर बघायचे असतील तर हे बघा, नागपूर ते संभाजीनगर, हे सिडको ते आपल्याला कुठे, नागपूर है ना, सिडको ते नागपूर. किती तिकीट दर आहे, 765 रुपये साध्या गाडीचं आहे. आणि शिवशाहीचं 1140 आहे, एशियाडचं 1045 आहे. या पद्धतीने आपल्याला तिकीट दर माहिती मिळेल. ओके, आता त्याच्यानंतर तिकीट दरावर क्लिक केलं, हे तिकीट दर दिसेल. सध्या चालू असलेले जे तिकीट दर आहे आपल्याकडे, ते पूर्ण आपल्याला एक स्टेज पट्टी दिसेल, कोणत्या स्टेजला किती तिकीट दर आहे, तर हे पूर्ण माहिती दिसेल एकाच ठिकाणी, बरोबर आहे, हे काय. आणि इथे खाली एक शिवाई, ते शिवाईचं एक ऑप्शन दिसते, त्याच्यावर क्लिक केलं की शिवाईचं तिकीट दर दिसेल आपल्याला. मी शिवाईवर क्लिक केलं की हे शिवाईचं तिकीट दर आलं आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे बघू शकतो. त्याच्यानंतर कामगार करार, आजपर्यंत झालेले जेवढे कामगार करार आहे ते सर्व आपण कामगार करार इथून डाउनलोड करू शकतो. त्याच्यानंतर आहे सवलत, एस टीमध्ये जेवढ्या सवलती आहेत त्या सर्व सवलती आपण याच्यामधून बघू शकतो. हे बघा, हे पूर्ण सवलत, किती टक्के सवलत आहे, काय आहे, पूर्ण सवलती आपण बघू शकतो. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर हे वाहकासाठी उपयुक्त आहे. मशीनमध्ये जी कॅश असेल, आता इथं मशीनमध्ये एवढी कॅश आहे, 2000च्या तर नोटा नाही, 500च्या किती नोटा आहे, 200च्या किती आहे, 100च्या किती आहे. रिझल्टवर क्लिक केलं की इथे एक्सेस झाले तर एक्सेस किती झाले ते दाखवणार इथे. आणि शॉर्टेज जर असेल तर शॉर्टेज पण दाखवणार, कमी असेल तर शॉर्टेज दाखवणार. आता समजा मी इथे काही नोटा डिलीट करतो आणि रिझल्टवर क्लिक करतो. हे बघा, इथे शॉर्टेज. आणि हे स्क्रीनशॉटवर क्लिक केलं की याचं पण PDF तयार होणार. आणि ही PDF पण आपण आहे ना गुगल ड्राईव्हमध्ये जाऊन सेव्ह करू शकतो. कायमस्वरूपी आपली सेव्ह होऊन राहणार. दररोज आपण किती रुपये भरलेले आहे ते सेव्ह करणे अत्यंत उपयुक्त आहे ST वाहकांसाठी. ओके, आता हे PDF अर्ज बनवा. ह्याच्यामध्ये आपण किरकोळ अर्ज, हे ब्लँक अर्ज बनवू शकतो आणि नाव
आणि डेट वगैरे आपण सिलेक्ट केलं तर ते नाव आणि डेट सकट सर्व आपली माहिती अशा पद्धतीने PDF स्वरूपात बनवून मिळेल. आणि हे डाउनलोडवर आपण जेव्हा क्लिक करू तर याची एक डाउनलोड फाईल तयार होईल आणि हे आपण Google ड्राईव्हवर किंवा WhatsAppवर पाठवून याची प्रिंट पण काढू शकतो. बरोबर आहे. आणि याच्यानंतर आपण अर्ज बनव. आपण स्वतः काही पण टाईप करून, समजा इथे जर आपल्याला काही टाईप करायचं असेल ना, तर तसं आपण इथे टाईप करून पण आपल्या स्वतःचा म्हणजे कुठलाही अर्ज बनवू शकतो. असं आता समजा असं मी हे जे हे आता मी हे असं काही पण टाईप केलं आणि सबमिटवर क्लिक केलं तर आता हे अशा पद्धतीने माझा जो PDF आहे तो बनून तयार झालेला आहे. नंतर आहे एज कॅल्क्युलेटर. एज कॅल्क्युलेटरमध्ये इथे तुम्ही हे काय डे, मंथ आणि इयर याच्यावर क्लिक केलं आणि हे इंटर बटनवर क्लिक केलं आहे इथे एज टाकून, तर किती एज आहे ते आपल्याला दिसेल. मी 1900 टाकलं, सॉरी 1990 टाकलं की 35 वर्ष व्हायलेत. 1950 टाकलं की 75 वर्ष व्हायले. इथं डेट पण सिलेक्ट करू शकतो. 3 तारीख 7वा महिना 1950, तर 74 किती 74 वर्ष 6 महिने आणि 17 दिवस. हे आपण असं अशा पद्धतीने आपण एज कॅल्क्युलेटर पण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने खूप उपयोगी आणि सर्व काही एकाच ॲपमध्ये ST कर्मचाऱ्यांसाठी उपयोगी असा एक ॲप आपण बनवलेला आहे. तर जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपली जे दैनंदिन समस्या आहे ते निवारण करावे. ओके, धन्यवाद.